रामकृष्ण हरिमाऊली. आज अंगारकी चतुर्थी, मंगळवारची संकष्टी चतुर्थी. अंगारकी म्हणून का संबोधले जाते या बाबतीत उपयुक्त माहिती जाणून घ्या. आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात. आपापल्या घरी संध्याकाळी देवाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारिका चतुर्थी म्हणून संबोधले जाते. यामागची कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषीकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णी भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला पुन्हा भरद्वाज ऋषीच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितला. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितला. यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपवाकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारका सारखा लाल आहेस म्हणून अंकार व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील. त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासे येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारिका मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी, की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे. म्हणूनच आजची मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली वैली अंगारिका योग असल्याने आपल्यालाही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे इप्सित कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकाने आज अंगारकी मात्र अवश्य करावी. कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कोणीही उद्याची चतुर्थी धरणाऱ्यास त्या पुण्यलहरीचा त्याला निश्चितच फायदा होतो, हे मी स्वानुभवाने सांगतो. आणि या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा. तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कोणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून
दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणूनच त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चित. गणेश अंगारिका श्लोक. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर्वे देवं ग्रहाणार्थ्यं नमस्तुते. कृष्णपक्षे चतुर्थास्तु संपूजितं विद्युते क्षिप्रं प्रसिद्ध देवींश अंगारकया नमस्तुते. जय श्री गणेशाय नमः.